आपल्या सोबत आहेत गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयरजी. पंकज भाऊ, बदलापूरला एक गंभीर घटना घडलेली आहे, निषेधार्ह घटना आहे. 4 वर्षाच्या मुलीवर स्कूल व्हॅन चालक जो आहे त्यांनी अत्याचार केला आहे. अतिशय निंदनीय अशी घटना बदलापूर तालुक्यात काल त्या ठिकाणी झाली. पण ह्या संदर्भात पोलिसांनी तातडीने कारवाई केलेली असून याच्यामध्ये जो इसम गुंतलेला आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील सखोल चौकशी करून, कारण याच्यामध्ये मागे देखील अशी घटना बदलापूर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी झाली होती. त्यावेळेस शिक्षण विभागाकडून देखील सूचना देण्यात आल्या होत्या की ज्या देखील स्कूल व्हॅन आहेत त्याच्यामध्ये एक महिला कर्मचारी त्या ठिकाणी असावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना, विशेष करून आमच्या विद्यार्थिनींना एक सुरक्षा मिळेल. परंतु याची अंमलबजावणी त्या ठिकाणी झालेली दिसत नाही. तो दोन्ही विभागाकडनं, गृह विभाग आणि शालेय शिक्षण विभागाकडनं सखोल चौकशी ह्या प्रकरणाची करण्यात येईल. संबंधित शाळेवरही प्रशासनावर कारवाई होईल, कारण की नियम आखून दिले तरीही मदतनीस नाही त्या स्कूल व्हॅनमध्ये. शिक्षण विभागानं ऑलरेडी त्या ठिकाणी नियम आखून दिलेले आहे आणि ह्या नियमाची पायमल्ली जर का होत असेल तर निश्चितपणे त्या शाळेवर देखील कारवाई करण्यात येईल. बदलापूर सारखा प्रकार म्हणजे स्कूल व्हॅन नियमांचं पालन करत नाही, अशा बऱ्याच ठिकाणी घडत आहेत महाराष्ट्रामध्ये, आणि त्यामुळे मुलींच्या सुरक्षेचाच प्रश्न गंभीर आहे. ज्या ज्या शाळेमध्ये स्कूल व्हॅन आहेत त्या निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या सुविधेकरिता असतात आणि त्याच्यावर बऱ्याचशा लोकांचा रोजगार देखील आहे. परंतु हे होत असताना विद्यार्थ्यांची सुरक्षितता अबाधित राहिली पाहिजे, त्याला कुठली बाधा नाही पोचली पाहिजे, याची काळजी त्या ठिकाणी घेणे आवश्यक आहे. याच्याकरता शालेय शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. याची अंमलबजावणी सर्व ठिकाणी व्हावी याच्याकरता गृह विभाग आणि शालेय शिक्षण विभाग कठोर कारवाई पुढील करेल. तो जो स्कूल व्हॅन चालक आहे त्यांनी अत्याचार केलेला आहे, इतरही मुलींसोबत अशी घटना नाकारता येत नाही, त्याबाबतही पोलीस आता तपास करणार. विकृत मानसिकेतून अशा घटना समाजामध्ये घडत असतात, परंतु याच्यावर कुठंतरी नियंत्रण असलं पाहिजे. याच्याकरता समाजामध्ये देखील जागृती त्या ठिकाणी असले पाहिजे, पालकांनी देखील सजग राहिलं पाहिजे आणि ह्या सर्व ज्या कर्मचाऱ्यांच्या, अधिकाऱ्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ह्या सर्व गोष्टी असतात त्यांचं देखील एक नियमावलीची त्या ठिकाणी अंमलबजावणी होती की नाही याचं काम त्या ठिकाणी गंभीरतेने केलं गेलं पाहिजे. गृह विभागही तुमच्याकडे आहे, कठोर कारवाई करणार, तुम्ही राज्यमंत्री आहात. निश्चितपणे अशा पद्धतीच्या घटना घडत असतील आणि या ठिकाणी जे कोणी दोषी राहील त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. दावोसमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात ऐतिहासिक गुंतवणुकीसाठी करार केलेले आहे. एकीकडे त्यांचं कौतुक होते, दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की मी दावोसमध्ये जाऊन वांद्र्यासाठी करार करणार आहे. अशा प्रकारची एक प्रकारे मस्करी करण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण महाराष्ट्राकरिता अभिमानाची बाब आहे की देवाभाऊ सारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी दावोस येथे आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषदेमध्ये करतात आणि इतकी मोठी गुंतवणूक आपल्या राज्याकरिता आणतात, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक बेरोजगार तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहेत, नवीन उद्योग उभं होणार आहेत आणि यातून एकंदरीतच महाराष्ट्राचा मोठ्या प्रमाणावर विकास होणार आहे. कुठेतरी हे विरोधकांना पचनी पडत नाही, त्याच्यामुळे अशा पद्धतीचं चेष्टेचं विधान ते करत असतात. परंतु आता नागरिकांना माहिती झालेलं आहे की भारत देशासहित महाराष्ट्र हा देखील विकासाच्या दिशेनं भरधाव प्रगती त्या ठिकाणी करीत आहे. अंबादास दानवेंनी टीका केलेली आहे दावोसच्या दौऱ्यावरून किंवा MOU वरून. नाही, अंबादास दानवे असो किंवा कुठलेही विरोधक त्या ठिकाणी असो, त्या गोष्टीतली सकारात्मकता न बघता केवळ टीका, विरोधक म्हणून टीका करणं हे त्यांचं काम आहे. परंतु आज महाराष्ट्रातली जनता बघते आहे की ऐतिहासिक अशी गुंतवणूक आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. महानगरपालिकेत भाजपचा ऐतिहासिक विजय झालेला आहे. आता पुणे जिल्हा परिषद आणि इतर जिल्हा परिषदांमध्ये दादांची राष्ट्रवादी आणि भाजप पुन्हा आमनेसामने असेल. नाही, मी मागेही सांगितलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पक्ष लढवित असतात आणि अशा वेळेस जर का आपण कुणासोबत युती केली तर त्या ठिकाणचे जे कार्यकर्ते, पदाधिकारी असतात, अनेक वेळेस त्यांना तिकीट न मिळण्याचं परिस्थिती उद्भवते. म्हणून स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या निर्देशानुसार किंवा यांच्यासोबत केलेल्या चर्चानुसार आपण त्या ठिकाणी युती करत नाही आणि जास्तीत जास्त स्थानिक कार्यकर्त्यांना संधी देत असतो. मग अशा वेळेस आपल्या महायुतीमध्ये असलेल्या पक्षांसोबत देखील त्या ठिकाणी सामनावा करावा लागत असतो. परंतु हे निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा एक पद्धतीनं महायुती अबाधितपणे काम करतात. ठाकरे बंधूंनी या निवडणुकीत प्रचार केला, मराठी किंवा मराठी माणूस जिंकायचा असेल तर आम्हाला मतदान करा.
भाजप जिंकली आणि आता भाजपचे होर्डिंग्स मराठी जिंकली, महाराष्ट्र जिंकला, अशा प्रकारचे होर्डिंग्स लावून ठाकरे बंधूंना डिवचण्याचा प्रयत्न केला जातो. नाही, आम्हाला कोणालाही त्या ठिकाणी डिवचायचं नाही आहे, परंतु महाराष्ट्र निश्चितपणे ह्या ठिकाणी मराठी माणसाचं प्राबल्य आहे, महत्त्व आहे आणि भारतीय जनता पार्टीने देखील मराठी माणसाचा नेहमी सन्मान त्या ठिकाणी राखलेला आहे. परंतु अनेक वेळेस विरोधक हे त्या ठिकाणी मराठीचा भावनिक मुद्दा पुढे करतात आणि निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करतात. मराठी माणसाचं महत्त्व भाजपमध्ये देखील आहे, कारण महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे आणि त्यामुळेच आम्ही अशा पद्धतीनं आम्ही जे मराठी माणसांकरता केलं ते दाखविण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला. विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की हिंगणघाट जी अग्रेसर कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तिथे आजपासून कोल्ड स्टोरेज ची सुरुवात होत आहे. शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. तुमच्या हस्ते भूमिपूजन आहे, उद्घाटन आहे. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून विदर्भातल्या सहकार चळवळीला एक वेगळी दिशा त्या ठिकाणी मिळालेली आहे. महाराष्ट्रातल्या विशेष करून विदर्भातल्या ज्या मोजक्या कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत त्यात हिंगणघाटचा पहिला दुसरा नंबर त्या ठिकाणी लागत असतो आणि काहीतरी वेगळं नेहमी शेतकऱ्यांकरता करण्याचा प्रयत्न ह्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा असतो. मागच्या अनेक वर्षापासनं ह्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीरबाबू कोठारी यांच्या नेतृत्वात अनेक चांगले कामं, अनेक चांगले उपक्रम शेतकऱ्यांकरता हातात घेतलेले आहे. आज त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेजचं उद्घाटन होणार आहे आणि विदर्भातली पहिली कृषी उत्पन्न बाजार समिती आहे की ज्या ठिकाणी इतकं मोठं कोल्ड स्टोरेज ही कृषी उत्पन्न बाजार समिती करते. वर्धा जिल्ह्यात म्हणजे वाघ पाहायचे झाले तर ताडोबाचं नाव पहिलं येतं, नंतर पेंचचं येतं. आता बोरमध्ये म्हणजे वर्धा जिल्ह्यात पण 2 गेट शुभारंभ झालेला आहे. तिथे पण व्याघ्र सफारी करता येईल. आता आपण जाणतो की विदर्भ हा व्याघ्र प्रकल्पांकरिता संपूर्ण जगभर प्रसिद्ध झालेला आहे आणि जगभरातले पर्यटक विदर्भामध्ये वाघ बघण्याकरिता येत असतात. ताडोबा असो, पेंच असो आणि आता आमच्या वर्धा जिल्ह्यातला बोर व्याघ्र प्रकल्प हा दिवसेंदिवस या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढते आहे. आधी 2 सफारीचे गेट या ठिकाणी होते, आता नवीन 2 गेट आपण ढगा गेट आणि राहटी गेट याचं उद्घाटन केलेलं आहे. याच्यामुळे अजून जास्त पर्यटक त्या ठिकाणी येतील आणि पर्यायाने पर्यटकांच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार देखील मिळेल. शेवटचा प्रश्न, लाडक्या बहिणींची KYC झाली नाही म्हणून अनेक तक्रारी आहे. भंडाऱ्यात मोर्चा निघाला, तुम्ही तिथले पालकमंत्री आहे. वर्ध्यातही नाराजी होती, बऱ्याच ठिकाणी आहे. सरकार काय करतंय नेमकं यावर? KYCचे फॉर्म भरून घेत असताना काही ठिकाणी त्या ठिकाणी चुकीची माहिती भरण्यात आलेली होती. त्याच्यामुळे आमच्या अनेक लाडक्या बहिणींचे पैसे त्या ठिकाणी येणं बंद झालेले होते. मोठ्या तक्रारी त्या ठिकाणी प्राप्त झाल्या, परंतु तातडीनं ह्या संदर्भात त्या विभागासोबत बैठक घेतली. जिल्हा प्रशासनाची देखील बैठक घेतलेली आहे आणि लवकरात लवकर त्या ठिकाणच्या लाडक्या बहिणींनी आपल्या ग्रामपंचायतच्या अंगणवाडी सेविकांजवळ किंवा शहरातल्या देखील लाडक्या बहिणींनी आपल्या भागातल्या अंगणवाडी सेविकांजवळ आपल्या आधार कार्डची झेरॉक्स द्यायची, आपला कॉन्टॅक्ट नंबर त्या ठिकाणी द्यायचे. प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहे की पुन्हा एकदा क्रॉस व्हेरिफिकेशन करून ज्या ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना ही योजना पूर्ववत सुरू करण्यात यावी. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.